दापोली शहरातील केळसकर नाका परिसरात पार्किंगच्या किरकोळ वादातून तिघांना मारहाण करून कारची काच फोडल्याची घटना शनिवारी दुपारी घडली। या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे। याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक दत्ताराम शेडगे हे आपल्या कुटुंबासह मूळगावी गणपतपुळे येथे नातेवाईकांच्या विवाह कार्यक्रमासाठी आले होते। तेथून नातेवाईकांसोबत मारुती सुझुकी बेलोनो कारमधून दापोली बाजारपेठेत घरगुती साहित्य खरेदीसाठी आले होते। केळसकर नाका येथे वाहतूक कोंडी झाल्याने त्यांनी वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले। त्यावेळी रॉंग साईडला उभ्या असलेल्या एका छोट्या टेम्पो चालकाला वाहन व्यवस्थित लावण्यास सांगितल्याने दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद झाला। त्यानंतर सर्व तेथून निघून गेले। यानंतर दुपारी 12:45च्या दरम्यान मच्छी मार्केट रोडवरील सावंत बिल्डिंग समोर उभ्या असलेल्या त्यांच्या वाहनाजवळ 6 ते 7 जण मोटारसायकलीवरून आले। त्यांनी शेडगे यांच्या गाडीत बसलेल्या त्यांच्या नातेवाईकांना गाडीबाहेर ओढून मारहाण केल्याचा आरोप शेडगे यांनी तक्रारीत केला आहे। यावेळी एका व्यक्तीने बिअरची बाटली डोक्यात मारून दुखापत केली, तर दुसऱ्याने दगड मारून बेलोनो कारची पुढील काच फोडल्याचे शेडगे यांच्या तक्रारीत म्हटले आहे। या मारहाणीत प्रवीण प्रताप जेदे व स्वप्नील मारुती शेडगे हेही जखमी झाले। जखमींवर दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले। या प्रकरणी दीपक शेडगे यांनी संशयित आफ्रिदी अहमद जोगिलकर, अझर अहमद जोगिलकर, अल्ताफ अल्लादुन आलम, सर्वराणा खोंडा दापोली तसेच अन्य 4 जणांविरुद्ध मारहाण, शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी व वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली असून दापोली पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक तपास उपनिरीक्षक राजकुमार यादव करत आहे। माझं नाव दीपक दत्ताराम शेडगे, मी राहणार टांगर गणपतीपुळे गावचा आहे। काल मी काही माझ्या घरगुती सामान घेण्यानिमित्त इकडे आलो दापोलीमध्ये। सामान मी, माझा भाऊ हे माझा भाचा होता। तर त्या दरम्यान काय झालं, रॉंग पार्किंग मध्ये आम्ही कामगार गल्लीतून बाहेर पडत होतो केळसकर नाकाच्या दिशेला। तर त्या दरम्यान गौरीशंकरच्या ऑफिसच्या इथे एक रॉंग पार्किंग मध्ये एक टेम्पो उभा होता। तर तो टेम्पो होता एका व्यक्तीचा, आम्हाला परिचयाचा व्यक्ती नव्हता तो। तर त्या दरम्यान त्याने आमच्याशी शिवीगाळी वगैरे हा काय प्रकार घडवला। तो खाली, नंतर आम्हाला समजलं की तो खाली खोड्यात राहणारा मुलगा होता आणि त्याला म्हणजे आमची हातापाई झाली। मी पण त्याच्या कानाखाली मारली, त्यांनी पण आम्हाला धक्काबुक्की केली। तेव्हा ते मॅटर संपलं होतं तिथे। तर त्यानंतर आम्ही आमच्या बाकीच्या कामासाठी गेलो। नंतर आम्हाला एक अर्ध्या तासानंतर सुमारे आम्हाला 12:30 पावणे 1च्या दरम्यान आम्ही घरी जात होतो। टांगर गणपतीपुळे आमचं गाव आहे। तर तिथे कोंडामध्ये सावंत बिल्डिंग आणि एक सलूनवाला आहे, त्याच्या बरोबर गाडी आम्ही उभी ठेवलेली। गाडी उभी होती वगैरे, त्या दरम्यान उभी असताना माझा भाचा थोडं चिकन आणायला गेला। त्यानिमित्ताने तो तिथे लगेचच आला आणि आम्ही घरी निघत होतो, तेवढ्यात आम्हाला अडवलं त्यांनी। सगळे जवळपास 6 ते 7 जण होते। ह्या लोकांनी अडवले आणि जो व्यक्ती होता, आता मला पाठवून धरलं, मला गाडीमध्ये खूप काय मारलं, माझ्या भावाला मारलं, भाच्याला मारलं आणि गाडीमधून मी स्वतः ड्राईव्ह करत होतो। ड्राईव्ह करत असताना ड्रायव्हिंग सीटवर मी बसलो होतो। मला खूप मारलं आणि मला खेचलं जबरदस्ती। खेचल्याकरता माझ्या अंगठ्याला दुखापत झाली आहे। नंतर बाहेर रोडवर काढल्याच्या नंतर माझ्या पाठवून 2 वेळा खूप जबरदस्त मार पडलेला आहे आणि हे म्हणजे आहेच म्हणा, दिसतच आहे। तर 12 टाके पडलेत। आता पण मी हॉस्पिटललाच आहे। काल आम्ही शासकीय हॉस्पिटलला होतो, तिथे टाके पडले। आज मी माझ्या सेफर साईडसाठी मी मेहता हॉस्पिटल आहे, माझे बाबा पण आहे तिथे। तर ते इथे आलो आम्ही एकदा चेक करून घ्यायला। आणि काल एवढं त्यांची म्हणजे तिथे अरेरावी होती, खूप अशी गुंडागर्दी होती। तर म्हणजे तिथलेच राहणारे आहेत। नंतर आम्हाला समजलं की असं मग आम्ही पोलीस स्टेशनला धाव घेतल्याच्या नंतर हे सगळं प्रकार घडला। आम्ही पोलीस स्टेशनला, मला खूप लागलं होतं, रक्त वगैरे बंबाळ, म्हणजे कपडे खराब झाले। तर मी पळत पोलीस स्टेशनला जात असताना तेवढ्यात माझा भाऊ साहेबांना घेऊन आला पोलीस चौकीमध्ये आणि मला बसवलं आणि डायरेक्ट हॉस्पिटलला जमा केले। तिथे स्टिचिंग वगैरे झाले। त्यानंतर मग चौकीला घेऊन गेले, आमचा जबाब वगैरे घेतला। मग त्यांचा फोटो माझ्याकडे होता। ते फोटो जे होतं, फोटो मी साहेबांना दिला। तिथे यादव साहेब म्हणून आहेत, राजकुमार यादव, ते साहेब आमचं सगळं तपास वगैरे जे आहे ते पुढच्या या लोकांचं करतात। तर त्यामधले बाकीचे 3 जण त्या लोकांना अर्ध्या 1 तासामध्ये साहेब घेऊन आले, कन्फर्म केलं, आयडेंटिफाय केलं आणि बस ते झालं। पण त्याच्यानंतर 4 माणसं कोण कोण आहेत, अजून 7 माणसं आहेत टोटल। तर ती 4 माणसं काय अद्याप, आज पण मी विचारलं की 3 माणसं मिळाली, 4थ्याचा फोटो कन्फर्म केला
त्या व्यक्तीला समोर आणत नाहीयेत. ते माहित नाही त्याच्या पाठचं अ, काय आहे ते नाही माहिती आम्हाला. पण आम्ही आज पण विचारलं साहेबांना, बोललो काय झालं साहेब, तो कोण जो चौथा व्यक्ती त्याचा फोटो दाखवलात तो का येत नाहीये वगैरे, तर त्याचा तपास वगैरे चालू आहे, आलं की आम्हाला बोलवलं जाणार असं सांगितलं. आणि मी माझं ट्रीटमेंट करून आम्ही रात्री 11 सव्वा 11च्या दरम्यान पोलीस चौकीमधून रात्री निघालो, घरी गेलो. हा सगळा प्रकार काल दुपारच्या वेळेपासूनचा होता. आणि मी घरी गेलो. माझा भाऊ, माझे मामा, बाबा सगळे होते. नातेवाईक माझे जोडीला होते, गाववाले होते. काल शुक्रवार 15 तारीख 15 मे 2026 आणि दुपारी 12:30 पावणे 1 वाजला होता. त्या दरम्यान ही सगळी घटना घडली आणि अक्षरशः मला एकदम रक्तबंबाळ करून टाकला. तर ह्याच्यावर ज्या काही गोष्टी आहेत, हे ज्या आज माझ्याबरोबर झालंय, हे अजून कुणाबरोबर होऊ नये याची थोडा शक्यतो तुम्हाला विनंती आहे, की जेवढं तुम्ही पुढे काय माझ्यासाठी हेल्प करू शकता तेवढं तुम्ही करायचा प्रयत्न करा. बाकी तर एनसीओ आणि बाकी एफ-आय-आर वगैरे झालेले आहेत. पोलीस लोक त्यांची कारवाई करतात आहेत. बस अजून तर माझ्याकडे एवढीच माहिती. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.